नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतोय आणि एक नवीन अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की जसं प्रत्येक शेतकरी आपले जवळपास तूर पीक हे लागवड करतातच आणि तुरीचं भरपूर उत्पन्न येण्यासाठी आपण जवळपास तुरीची छाटणी सगळेच शेतकरी करतो आणि पण नेमकी कधी करायला पाहिजे तुरीची छाटणी आणि तुरीची छाटणी केल्यानंतर जो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो तर तो होऊ नये त्यासाठी आपण कुठली फवारणी घेतली पाहिजे नेमका आज हा अनुभव आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर माझ्या माहितीप्रमाणे किंवा अनुभवाप्रमाणे की जेव्हा आपण तूर पीक लावतो, तूर पीक लावल्यानंतर जेव्हा तूर पीक हे 30 दिवसाचं होतं तेव्हा पहिली छाटणी घेतली पाहिजे आणि पहिली छाटणी करताना कारण पीक लहान असतं, झाड छोटं असतं, त्यावेळेला फक्त अर्धा इंचापर्यंत त्याच्या शेंड्याची छाटणी केली पाहिजे। तसं तर मशीनद्वारे आजकाल सगळे मशीनद्वारे छाटणी करतात, तर कधी कधी असं होतं की थोडंसं अर्धा इंचापेक्षा जास्ती होऊ शकतं, पण बनेपर्यंत हा प्रयत्न करा की अर्धा इंच हा शेंड्याची छाटणी झाली पाहिजे लहान 30व्या दिवशी आपण जेव्हा करतो, जेव्हा पीक लहान असते आपलं। दुसरी छाटणी आपण 30 दिवसानंतर केली पाहिजे। 30 दिवसाच्या पीक झाल्यानंतर थोडं पीक मोठं असतं तेव्हा 1 इंचापर्यंत आपण तुरीच्या शेंडांची छाटणी केली पाहिजे आणि त्यानंतर तिसरी छाटणी जी असते ही आपल्याला 90 दिवसांनी घ्यायची आहे, तर जवळपास 1 ते 1.5 इंचापर्यंत याच्या शेंड्यांची आपण छाटणी केली पाहिजे, जेणेकरून त्याला भरपूर ब्रांचेस येतील, भरपूर फुटवे निघतील आणि उत्पन्नात आपल्या भर होईल। पण नेमकं काय होतं की जेव्हा तूर पीक आपलं असतं तर हा पावसाळा असतो, वरून पाणी पडत असतं त्याच्यावर, तर त्याच्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा नक्कीच होतो। कधी कधी पावसाळा कमी असला तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो, पण बनेपर्यंत आजपर्यंत बघायला मिळालं आहे की पावसाळ्यात हा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतोच, की सगळ्याच झाडावर किंवा सगळ्याच तुरीवर होतं असा भाग नाही, पण काही पिकावर काही तुरीच्या झाडांवर होतो, तर त्याच्यामुळे तो प्रादुर्भाव वाढू शकतो। तर ते रोखण्यासाठी आपण काय घेतलं पाहिजे, तर M45 जसं बुरशीनाशक असते किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड हे आपण दोनातून एक कुठलंही बुरशीनाशक जर याच्यात वापरलं आपण तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही। कुठले महाग बुरशीनाशक घेण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण एकदम काही खूप मोठ्या प्रमाणाच्या बुरशी तयार होत नाही, लहान प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव होतो, तर आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकतो। आणि कुठल्या याच्यात अळीचा वगैरे प्रादुर्भाव तुम्हाला तुरीत वगैरे दिसला तर या फवारणीसोबत तुम्ही कीटकनाशकाची सुद्धा फवारणी घेऊ शकता। नक्कीच हे फवारणी घेतल्यावर आणि एक छाटणी केल्यानंतर एखादं जसं PGR असते हे तुम्ही जर वापरलं तर जास्तीच फायदा होईल तुम्हाला त्याचा। वापरून बघा, चांगला रिझल्ट येईल आणि प्रत्येक छाटणी केल्यानंतर बनेपर्यंत एक बुरशी जन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बुरशीनाशकाचा एक फवारणी नक्की घ्या। अनुभव आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन कोणी मित्र असतील त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून हे अनुभव त्यांना सुद्धा माहिती पडेल आणि त्यांचा सुद्धा फायदा होईल आणि उत्पन्नात त्यांच्या भर होईल। आपल्याकडे काही असे अनुभव असतील किंवा माहिती असतील तर मला माझ्या व्हॉट्सअपवर किंवा तुम्ही कॉमेंटद्वारे कळवू शकता। माझा व्हॉट्सअप क्रमांक 9960778024 यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करून आपली कुठले अनुभव असतील किंवा माहिती असतील तर तुम्ही मला कळवा। आपले अनुभव सुद्धा मी आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।